नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। जालन्यातील अंबड इथं ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला। तसेच राजकीय नेत्यांना मंत्र्यांना गावबंदी केली त्यावर भुजबळांवर भूमिका मांडली। असं करताना महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला आहे का असा सवालही त्यांनी केला। भुजबळ म्हणाले, काय चाललंय या पोलिसांचं? आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिलाय का रे? तुम्ही मेसेज करता आमचा बोर्ड फाडला, मग तुमचे हात कुठे गेले? जशास तसं उत्तर द्यावं लागेल। मी सांगितलं करेंगे या मरेंगे हा तुमचा पाहुणा म्हणतो हा हिंसाचार आहे, पण हे तर महात्मा गांधींचं वाक्य। पण जरांगे तर म्हणतात की लढेंगे और जीतेंगे। वारे वा, माझं पोलिसांना आव्हान आहे की हे गावागावात लावलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत। हे लोकशाहीचं राज्य आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, आज आमदार राजकीय नेते गावात यायचं नाही। हे 2-4 मुलं काहीतरी लावतात आणि धांदल करतात, हे असं यापुढे चालणार नाही। सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही? तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी देखील गप्प बसणार नाही। ओबीसीच्या जोडीला दलित, मुस्लिम, ओबीसी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही। पण ही दादागिरी बंद करू असंही यावेळी भुजबळ म्हणाले। जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाची सभा होत आहे। सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे। या आयोजित परिषदेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते गोपीचंद पडळकर, महादेव जानकर उपस्थित आहेत। यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली। यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की आजची ही सभा ऐतिहासिक आहे। या सभेमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही। तुम्ही आम्हाला धमकी द्याल तर आम्ही आमच्या पदापेक्षा समाजासाठी लढू। आमच्यासाठी पद महत्वाचं नाही तर समाज महत्वाचा आहे। पद येतील जातील असं वडेट्टीवार म्हणाले। तुम्ही म्हणत आहात आमच्या पिढ्यानपिढ्या जमीन कमी झाली, आम्ही गरीब झालो, माझे लेकरं गरीब झाले असं तुम्ही सांगत आहात। तुमच्याकडे जमीन आहे, मात्र पिढ्यानपिढ्या ज्याच्याकडे जमीन नाही त्याची काय व्यथा असेल याचा विचार तुम्ही कधी कराल? 20 एकर 50 एकर वरून तुम्ही 5 एकरवर आलात, पण ज्याच्याकडे 2 एकर जमीन नाही तो 20 पिढ्यांमध्ये कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही। मोठा भाऊ म्हणून मोठ्या भावासारखा वागा, जर लहान भावाला त्रास देत असाल तर बघा असा इशारा वडेट्टीवार यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांना दिलाय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रिम रक्कमेचं वाटप वेगानं सुरू असून आतापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1,954 कोटी रुपये वाटप होणार आहेत। यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचं काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली। त्याचबरोबर बैठकीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली। खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानी संदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती। आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशतः आक्षेप आहेत। राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1,70,67,000 अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनानं शेतकऱ्यांना पीक विमा दिला। यासाठी एकूण 8,016 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3,050 कोटी 19 लाख रुपयाचा पहिला हप्ता देण्यात आलाय। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली। यावेळी मराठा समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की आता आराम करून चालणार नाही, नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळ होईल, आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही। जरांगेंच्या सभेवेळी प्रचंड घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। मराठा समाज कधी शहाणा होणार? सर्वांची पोरं ऊस तोडायला गेल्यावर शहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही। सगळ्यांनी चारी बाजूंनी मराठ्याला घेरलंय। हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल। गेल्या 70 वर्षापासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल। ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे त्यांनीही एकत्र येण्याची गरज आहे असं जरांगे म्हणाले। बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागले, पण एकदा मराठा समाज राज्यात 50% वरती आहे, त्यामुळे कितीही कळप एकत्र आली तरी टेन्शन घ्यायची गरज नाही। आज जात
वाचवणं आवश्यक आहे। त्यामुळे आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या बांधवांनी एकत्र यावं। आपल्याला आव्हानं पेलायचंय। आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी सज्ज राहा असंही ते म्हणाले। आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये। आपली जात आणि आपली पोरं उद्ध्वस्त होता कामा नये। पोरं संपली तर जात संपली। आतापर्यंत जे आयोग झाले त्यांनी सांगितलं की पुरावे नाही म्हणून आरक्षण नाही, पण आता पुरावे सापडायला लागलेत। लाखोंच्या संख्येनं पुरावे सापडत आहेत असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई गुट्टे यांच्या हस्ते परळी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांच्या रत्नदीप या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट जीवनराव देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाल शिपळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षपदी ॲडव्होकेट कल्पना देशमुख व महिला तालुका अध्यक्षपदी वर्षा रायगोळे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई गुट्टे यांनी सत्कार व अभिनंदन करून आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या। यावेळी सुधामतीताईंच्या मार्गदर्शनाखाली इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविता नंदगवळी यांची माहिती शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। लागलीच ज्येष्ठ नेत्या सौ गुट्टे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। या प्रसंगी सुधामती गुट्टे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की राजकारणात महिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असून महिलांच्या प्रवेशानं पक्ष संघटन मजबूत होतं। राज्य व देशात महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध महिलांचं संघटन अधिक मजबूत करून आपले अधिकार मिळवण्यासाठी अधिकाधिक महिलांनी राजकारणात पुढाकार घेतला पाहिजे असं प्रतिपादन केलं। यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट जीवनराव देशमुख तसेच तालुका उपाध्यक्ष भागवतराव गित्ते, शहर युवक अध्यक्ष फेरोज शेख तसेच ॲडव्होकेट सतीश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आयोजित महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं नोंदणी करत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचा कार्यक्रम 15 रोजी जय हिंद सॉमिल सुभाष रोड बीड येथे शेख निजाम शिवसेना बीड यांच्या अध्यक्षतेखाली अनिल दादा जगताप जिल्हा प्रमुख शिवसेना बीड जिल्हा यांच्या शुभ हस्ते वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवसेना अनिल दादा जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं की शिवसेना पक्ष मी स्वतः कामगारांच्या प्रश्नाविषयी नेहमी जागरूक राहिलोय। कामगार चळवळीनं कामगारांना हवे तसे जीवन उंचावलेले दिसत नाही। त्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत कोणी जास्त लक्ष दिलेले नाही। शासनाच्या असलेल्या अनेक योजना या कष्टकरी मजुरांच्या कामगारांच्या पर्यंत पोहोचत नाहीत। हीच खरी व्यवस्थेची शोकांतिका आहे। कामगार चळवळीनं आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मोठमोठे नेते दिले, परंतु सर्वसामान्य मजूर व कामगारांच्या आयुष्यामध्ये कोणतीही मोठा बदल घडलेला नाही। आपला भारत देश व महाराष्ट्र हा कष्टकरी कामगार व मजुरांच्या श्रमामुळेच घडलेला आहे। महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना ही शासनाच्या वेगवेगळ्या योजना या शासन व कामगार मजूर यांच्यापर्यंत पोहोचवायच्या सेतू ठरेल असं मत लोकपत्रकार भागवत तावरे यांनी मांडलं। शासनाच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत। या योजनांचा लाभ घेऊन कामगारांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण द्यावं असं आवाहन अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केलं। येथील रत्नाकर मुडेगावकर सेवाभावी संस्था व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या वतीनं सभासदांना पेढ्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख होते, तर व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, नगरसेवक संतोष शिंगारे मुडेगावकर, हे उपसरपंच प्रवीण जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बर्दापूरकर, कामगार संघटनेचे अध्यक्षा मालनबाई मुंडे, संस्थेचे सचिव रवी मुडेगावकर उपस्थित होते। यावेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या वतीनं कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची शिष्यवृत्ती योजना या योजनांचा लाभ घेऊन मुलांना उच्च शिक्षण द्यावं, त्यांच्या जीवनात नवी दिशा देण्याचं काम झालं पाहिजे। कामगारांनी जी सुरक्षा पेटी दिली आहे त्यातील साधनांचा वापर करून अपघात टाळण्याचं आवाहन मोदी यांनी केलं। या प्रसंगी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की रत्नाकर मुडेगावकर सेवाभावी संस्था व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ कामगारांना नवी ऊर्जा देत आहेत, त्यांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक क्रांती निर्माण करीत आहेत। रवी मुडेगावकर यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांनी नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे। आगामी काळात ही नोंदणी मोठ्या प्रमाणात होऊन कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। दिवाळी निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं परिवहन आगारात जाऊन आगार प्रमुख संतोष महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली। यावेळी बसचे पूजन करण्यात आले। चालक वाहक
कर्मचाऱ्यांना पेढे वाटून पुष्पगुच्छ देऊन सोबत फराळ केला। परळी वैजनाथ आगारातून जाणाऱ्या प्रत्येक बसवर परळी वैजनाथ असा उल्लेख पाट्यांवर करावा अशी मागणी मागील श्रावण महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे राज्य उपाध्यक्ष रवींद्र नेमाणे यांनी केली होती। या मागणीसाठी पाठपुरावा केल्यावर अखेर 14 नोव्हेंबर 2023 पासून गाड्यांच्या पाट्यांवर परळी वैजनाथ असं नाव प्रत्यक्षात उतरेल। पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळीची खरी ओळख ही प्रभू वैद्यनाथामुळेच, म्हणून गावचं पूर्ण नाव वापरलं जावं जेणेकरून आपली अस्मिता जपल्या जाईल, ही या मागणी मागची भूमिका असल्याचं रवींद्र नेमाणे यांनी सांगितलं। याबाबत रवींद्र नेमाणे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड येथील विभागीय नियंत्रक अजय मोरेसह परिवहन मंत्रालयात एका निवेदनाद्वारे मागणी केली होती। या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एमडी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य वाहतूक नियंत्रण, मराठवाडा वाहतूक नियंत्रण आदींना पाठवण्यात आले होते। मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेनं 14 नोव्हेंबर रोजी परळी वैजनाथ आगारात जाऊन आगार प्रमुख संतोष महाजन व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आभार मानले। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवी नेमाणे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाड, परळी वैजनाथ तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव जिल्मेवाड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, महेश शिवगड, सुमित कलशेटे, दीपक जोशी आदी उपस्थित होते। आदी मनसैनिक, पत्रकार तथा नागरिक उपस्थित होते। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडा साथी PCN न्यूज, एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।